इंडियामध्ये हिपोक्रेसी खूप आहे. 2013 मध्ये पी चिदंबरमनी म्हटले होते की सोने आयात नका करू. तेव्हा युद्ध पण सुरू नव्हते आणि तेच आज पीएम मोदी म्हणत आहे की सोनं नका घेऊ. बट आजची परिस्थिती अशी आहे की जगामध्ये युद्ध सुरू आहे. आणि एक दुसरी साईड पीएम मोदीची, एका साईडनी बीजेपी म्हणत आहे पेट्रोल कमी यूज करा आणि नेक्स्ट डे रॅली निघते पीएम मोदीची. पण नेक्स्ट डे परत एक न्यूज येते की पीएम मोदी म्हणत आहे की माझ्या सिक्युरिटी मधल्या गाड्या ज्या त्या इलेक्ट्रॉनिक असाव्या, ज्यांना जमेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा असं म्हणत आहे. पण हे एम्प्लॉयला म्हणून कसं होणार? यासाठी कंपनीजवर प्रेशर आणावं लागेल. गोल्ड नोका बाय करू म्हणत आहे. ते आताच्या करंट सिच्युएशन साठी ठीक आहे. आता लग्न सराई आहे. जर गव्हर्नमेंटनेच नका घेऊ म्हणत असेल तर मिडल क्लास फॅमिलीवर प्रेशर कमी होईल. पण ज्या लोकांनी आधीच गोल्ड घेऊन ठेवलं आहे लार्ज अमाऊंटवर, त्यांचं काय? कुकिंग ऑइल कमी यूज करा म्हणत आहे. पण घाणीचं तेल इतकं महाग आहे की 1 kg ऑइल मध्ये रिफाईंड ऑइल 2-3 kg येते. केमिकल फर्टिलायझेशन कमी करा म्हणत आहे. पण आता जागाच उरली नाही लोकांकडे नॅचरल फार्मिंग साठी आणि टेम्परेचर 45 अंश आहे. तर कसं पॉसिबल आहे? फॉरेन ब्रँड, फॅशन आणि प्रोडक्ट भारतीय लोकांना श्रीमंतीचं लेबल देतं म्हणून लोक ते बाय करतात. या मेंटॅलिटीमुळे इंडियन ब्रँड्सला ग्रो व्हायला स्पेसच मिळत नाही. इथे दुसऱ्या स्टेटमध्येच मिडल क्लास लोक जाऊ नाही शकत तर हे फॉरेन्सला कसं जाणार? हे अप्पर क्लास लोकांसाठी आहे तर त्यांचे विजा 1 year साठी कॅन्सल करा. पण हे सर्व बीजेपी आणि काँग्रेससाठी नाही आहे. एक जागृत नागरिक म्हणून आपण आपल्या देशाची सिच्युएशन बघून वागायला हवं. आज बीजेपी आहे, उद्या दुसरी पार्टी येईल, पण आपण पब्लिक इथेच राहू. म्हणून आपल्या फ्युचरसाठी आपण स्टँड घ्यायला हवा. धन्यवाद.